गोड 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 खाऊन खूप कंटाळा आला होता. त्यामुळे सगळे नॉनव्हेज लवर्स एकदा कधी भाऊबीज होते अशी वाट पाहत होते. गुरुवारी भाऊबीज संपली आणि शुक्रवारी मी छान हे पापलेट फ्राय केले होते. त्याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर इथे शेअर करते आहे. मी पापलेट घेतले, पापलेट स्वच्छ धुवून साफ करून घेतले आणि त्याला असे मध्ये ना चिरा मारून घेतल्या, जेणेकरून आपण जे मॅरिनेशन करू ते त्याच्या आतमध्ये गेलं पाहिजे म्हणून. आणि मग मी ते मॅरिनेशनची तयारी केली. एका बाउलमध्ये मी 1 मोठा चमचा भरून अशी आलं लसणाची पेस्ट घेतली. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट. काश्मीरी लाल तिखट मी फक्त कलरसाठी घातलेलं आहे की जेणेकरून ते दिसायला चांगलं दिसतं म्हणून. 2 चमचे आपला घरगुती लाल मसाला. तिखट जरा स्पायसी असेल ना तर जरा नॉनव्हेज चांगलं वाटतं म्हणून. आणि नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा धना जिरा पावडर, चवीनुसार मीठ घातलं आणि मग त्याच्यामध्ये मी 4 चमचे हे कोकम आगळ घातलं. कोकम आगळ नसेल तुमच्याकडे हरकत नाही, तुम्ही लिंबाचा रस वापरा तरीही चालेल. आणि मग हे सगळं ना मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर चवीसाठी म्हणून घातली, बारीक चिरून घातली आणि हे नंतर सगळं मिक्स करून घेतलं. हे मिक्स झाल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं अगदी 1 चमचाभर असं त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल घातलं. ह्याने ना हे मॅरिनेशन मच्छीला व्यवस्थित छान लागतं ॲक्च्युली, म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. 1 चमचाभर तेल त्याच्यामध्ये भरपूर झालं. आता हे मॅरिनेशन आहे ना ह्या स्वच्छ धुतलेल्या पापलेटवरती लावून घ्यायचं. आता मी हे तिन्हीवरती थोडं थोडं टाकलं आहे आणि आधी एका साईडला व्यवस्थित चोळून घेतलं. छान चोळायचं, अगदी त्या चिरांमध्ये पण व्यवस्थित गेलं पाहिजे पापलेटच्या इथपर्यंत त्यांना छान असं व्यवस्थित ते मॅरिनेशन लावून घ्यायचं. तिन्ही पापलेटच्या एका साईडला हे मॅरिनेशन लावून झाल्यानंतर व्यवस्थित लावून घेतलं आहे. त्यानंतर त्यांच्या दुसऱ्या साईडलाही हे उरलेलं जे आपलं मॅरिनेशन होतं वाटीमध्ये हे दुसऱ्या बाजूला पापलेटलासुद्धा मी व्यवस्थित चोळून घेतलं आणि हे बाजूला ना तिन्ही ठेवून दिले पापलेट असेच. जवळपास मी 20 मिनटं ठेवले असतील. जितकं चांगलं मॅरिनेशन होईल ना तेवढं चांगली चव येते ॲक्च्युली. आतमध्ये मच्छीच्या आतमध्येपर्यंत ना ती चव चांगली मुरते. त्याच्यामुळे ना हे 20 मिनटं तरी ॲटलिस्ट 15-20 मिनटं तरी बाजूला ना ठेवून द्यायचं, झाकून ठेवून द्यायचं दोन्ही साईडला. आता हे सगळे पापलेट मॅरिनेट करून मी 15-20 मिनटं बाजूला ठेवून दिली. आता त्याला जे वरून आपण कोटिंग करणार आहे ना त्याची तयारी करून घेतली. कोटिंगसाठी मी एका ताटलीमध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ 2 चमचे घेतलं आणि त्याच्यामध्ये ना 1.5 चमचा मी याच्यामध्ये बारीक रवा घातला आहे. जाडा रवा घेतला ना तर तो ना सगळा असा तव्यामध्ये पसरून जाईल, मग तो चिकटून राहत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे ना बारीकच रवा घ्यायचा मच्छी तळताना कधी पण. 2 चमचे तांदळाचं पीठ, 1.5 चमचा रवा आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून ते सगळं मिक्स करून घेतलं. आता ही मी मच्छी जी फ्राय करणार आहे ना ही मी घरात तेल वापरते ते तुम्हाला दाखवते. मी हे डिलाईट ऑइलचं तेल वापरते. हे कोल्ड प्रेस ग्राउंडनट ऑइल आहे, म्हणजे कोल्ड प्रेसचं शेंगदाणा तेल आहे आणि जवळपास 2-2.5 वर्ष होतील मी हेच तेल वापरते. कोल्ड प्रेस तेल जे असतं ते आपल्या शरीरासाठी किती लाभदायक आहे आता हे कोणालाही सांगायची गरज नाही आहे. लाकडी घाण्याचं तेल असतं ना ते वेगळं आणि कोल्ड प्रेस मशीन ऑइल जे असतं ना ते वेगळं. लाकडी घाण्याचं तेलमध्ये ना तुम्हाला इम्प्युरिटीज मिळतात, पण हे जे तेल आहे कोल्ड प्रेसचं हे डबल फिल्टर्ड केलेलं आहे आणि रिफाईंड ऑइलपेक्षा कई गुणा बेटर हे कोल्ड प्रेसचं तेल असतं. तुम्ही कोल्ड प्रेस ऑइल म्हणून सर्च करून बघा गुगलवरती, तुम्हाला त्याचे किती बेनिफिट्स आहेत आपल्या शरीरासाठी हे तुम्हाला समजेल. आता हे तेल येतं 1 लिटरच्या पाऊचमध्ये, 5 लिटरच्या कॅनमध्ये आणि 1 लिटरच्या बॉटलमध्ये. आणि याची जर तुम्हाला विश्वास म्हणाल तर हे आमच्या घरचंच प्रोडक्ट आहे. कुठलाही पेड हा व्हिडिओ नाही आहे, प्रमोशन व्हिडिओ नाही आहे. हे मी जे तेल आहे हे आमचंच प्रोडक्ट आहे आणि तेच मी तेल आता हे वापरते आणि तुम्हालाही रिकमेंड करते. तुम्हीही हे एकदा वापरून पहा. मला जर हे तेल घर बसल्या हवं असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला याची लिंक नक्की पाठवेन आणि डिटेल्स पण तुम्हाला मी सगळ्या देईल. आता जे आपली मच्छी मॅरिनेट करायला ठेवली होती त्याला 15 ते 20 मिनटं झाली आहे. आता ही जे आपण कोटिंगसाठी बनवलं होतं तांदळाच्या पिठामध्ये ही ना चांगली व्यवस्थित दोन्ही बाजूने असे दाबून दाबून घट्ट व्यवस्थित छान ह्याला मी लावून घेतलं आहे पीठ. याच्यामध्ये तव्यामध्ये तेल 4-5 चमचे तेल मी गरम करायला ठेवलं होतं. ते चांगलं छान गरम झाल्यानंतर गॅस मध्यम आचेवर करायचा आणि मग हे पापलेट सोडायचं. कधी पण तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस थोडासा मध्यम आचेवर करूनच कोणती पण मच्छी फ्राय करायची. आणि मग मी एका साईडने ते छान 3 ते 4 मिनटं चांगलं खरपूस भाजून झाल्यावरती, तळून झाल्यावरती त्याला पलटी केलं आणि दुसऱ्या बाजूनेही छान त्याला तळून घेतलं. खूप छान असे पापलेट फ्राय तयार झाले होते आणि मग मी 3ही पापलेट हे छान तळून घेतले
आणि आपलं हे पापलेट फ्राय जे आहे ते तयार झालेलं आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगत चला. व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करत चला. आणि आता याला थोडंसं मी इथे गार्निश करून घेतलं आहे कोथिंबिरीने. दिसायला खूप छान दिसतात असं म्हणून. आणि पहा इथे किती मस्त दिसतंय आणि पापलेट फ्राय आपले तयार झालेले आहेत. इतकं लुसलुशीत आणि मस्त पापलेट शिजलं होतं आतून. पहा मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला. आणि चव तर एकदम भन्नाट झाली होती. व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा.